भटकंती मराठी हृदयस्पर्शी प्रेमकथा भाग 10. मागील भागात जोराचा पाऊस, विजांची चकमक आणि एका दगडावर दूरवर पाहत बसलेली सुपडी. आकाश खाडकन उठून जागा झाला. आपण अजूनही त्या दवाखान्यात आहोत ते लगेचच त्याच्या ध्यानात आलं. बाजूलाच घड्याळ होतं. रात्रीचे 2 वाजले होते. दवाखान्यात जसे 4-5 बेड होते त्यावर असलेले पेशंट झोपेत होते. बाकी कोणी नव्हतं. आकाश सगळीकडे नजर टाकत होता. बाहेर अर्थात पाऊस खिडकीजवळ आला. जोराचा पाऊस सुरू होता. सर्व आठवलं नाही तरी स्वतःची ओळख त्याच्या लक्षात आली. बाजूला आरसा होता, तिथेही लक्ष गेलं. वाढलेले केस, दाढी, स्वतःलाच किती वेळ बघत होता तो. आणि हो, सुप्री कुठे असेल? आपण कुठे आहोत? तिच्याजवळ जायला हवे. आकाश पुन्हा त्या बेडवर जाऊन झोपला. सकाळ झाली तशी सई आकाशला बघायला आली. आकाश जागा होता. कसं वाटत आहे आता? बरा आहेस ना? सईचा पहिला प्रश्न. आकाशला मागचं आठवलं तरी यांना तो अजूनही ओळखत होता. ठीक आहे तो. घेऊन जाऊ शकता त्याला. काय भटक्या, बरोबर ना? डॉक्टर हसत बोलला. आकाशने हसूनच उत्तर दिलं. हो, निघतोच आहे. सईचा ग्रुप आलेला. त्यांनी आकाशला सोबत घेतलं आणि बाहेर आले. आकाश अजूनही कन्फ्यूज. कुठे जावे? या मॅडमला सांगायला पाहिजे ना. थांबूया का जरा? काही बोलायचे होते. आकाश बोलला. सईला याची कल्पना होतीच. सगळ्यांनाच तिने थांबायला सांगितलं. म्हणजे कसं सांगू ते समजत नाही. तो कॅमेरा डोळ्याला लावला आणि काय झालं ते कळत नाही. जुन्या आठवणी, माझी ओळख कळते आहे मला आता. माझं नाव आकाश हे आठवलं मला. मी काय करायचो ते नाही आठवत. पण ती मुलगी जी मला सारखी दिसायची तिचं नाव आठवलं. सुप्री. आम्ही फिरायचो खूप. आठवते अंधुक असं. सई सोडून बाकी सर्वांना आनंद झाला. अँड और कुछ मीन्स तुम्हारा घर कहाँ रहते हो? नाही, ते नाही आठवलं. किंवा कुठे राहतो तेही नाही. फक्त ती आठवते सुप्री. बाकीचे आठवेल हळूहळू. मग आता काय? सईने विचारले. शहरात जावे असंच वाटते. कधीपासून आहे इथे आठवत नाही. खरंच जाणार तू आम्हाला सोडून? सईच्या डोळ्यात पाणी जमा होत होते. अमोल निघाला आहे हे सर्वांना कळलं होतं. जायलाच पाहिजे का अमोल सर? संजनाने दुरून विचारलं. सुप्री दुरूनच अमोलला बघत होती. पप्पांना मदत पाहिजे आहे तिथे. जावेच लागेल. नाहीतरी आता प्रवास संपला आहे माझा. असं का बोलतो आहेस अमोल? कोमल बोलली. अमोलच्या या वाक्यावर संजनाने सुप्रीकडे वळून बघितलं. म्हणजे तुम्ही पुढे जाणार आता? मी दिल्लीला चाललो. मग संपला ना प्रवास इकडचा? अमोलचे तर नक्की झालेलं निघायचे. थांबून तर चालणार नाही. तुम्ही जाणार कसे दिल्लीला? एका मुलीने विचारलं. प्रश्न तर बरोबर होता तिचा. अमोलने कोमलकडे पाहिलं. कोमलला समजलं. मला नक्की माहीत नाही. बट एक दिवस तरी थांब. चौकशी करावी लागेल पुढे. उद्याचा दिवस थांबणार का तू? काही पर्याय नव्हता. थांबावेच लागेल. या सर्व चर्चेत दुपार कधी झाली कळलं नाही. सईचा ग्रुप रात्री जेवल्यानंतर आराम करत बसला. आकाश एकटाच शेकोटीजवळ बसला होता. सई मात्र घुटमळत होती. चलबिचल नुसती मनात. आकाश त्याच्याच दुनियेत मग्न. पण मागे सई उभी आहे हे त्याच्या लक्षात आलं. काय झालं मॅडम?
सई आकाशच्या शेजारी जाऊन बसली. बोलू की नको कळत नाही मला. पहिल्यांदा असे होते आहे मला. नेहमी मी काहीच न ठेवता बोलते. आज नाही येत मनातलं बाहेर. बोला, मनात काही ठेवू नका. सई जरा धीट झाली. मला तू आवडायला लागला आहेस. खरंच तुझं वागणं, स्वभाव, बोलणे म्हणजे तू वेगळाच आहेस. आकाशला ते ऐकून हसू आलं. मला माहीत होते तू हसणार ते. आणि हे सुद्धा माहीत आहे तू माझ्यापेक्षा मोठा आहेस ते. तरी प्रेम झालं आहे मला. थँक्स मॅडम. पण माझी कोणीतरी वाट बघते आहे हे माहीत आहे ना तुम्हाला? सगळं माहीत आहे मला. तू कोण आहेस, तुझ्या लाईफमध्ये कोण आहे, त्याने काय फरक पडतो? प्रेम असेल तर काय फक्त लग्न हाच ऑप्शन आहे का? प्रेम कोणावरही होऊ शकते. वय नसते प्रेमाला. आणि तुझ्यावर प्रेम करते याचा अर्थ असा नाही की तू मला भेटलाच पाहिजेस. आकाशला पटलं ते. इतके दिवस सांगणार होती, आता तू काय जाशील सोडून म्हणून सांगून टाकलं. काही प्रॉब्लेम नाही. होतं कधी कधी असं. असंच असते मन. असो, तुम्हाला कर्नाटकला जायचे आहे ना? लगेच चाललास का तू? सईने पुन्हा विचारलं. असं वाटतं. सई ऐकत होती. आकाशने वळून पाहिलं. आधी कसं कोण आहे मी तेच माहीत नव्हतं आणि आता तिची ओढ लागली आहे. कदाचित ती भेटली तर बाकीच्या गोष्टी आठवतील मला. इथून गाड्या जात नाहीत. उद्या सकाळ निघालो ना तर पुढचा रस्ता सांगेन. कदाचित 2-3 गाड्या बदलून जावे लागेल शहरात. पावसाने रस्ते बंद केले आहेत ना. एकदा का शहरात गेलात की तिथून जाऊ शकता तुमच्या घरी. आणि तुला नाही जायचे का घरी? हो तर जायचीच आहे. पण तुमची वाट वेगळी आहे. शिवाय पुढे गावात जायचे होते मला. तुम्हाला ज्या गाडीने जायचे आहे ती गाडी जवळच्या गावातून जाते. तुम्हाला सोडलं की जाईन पुढे. आकाशने बोलणं संपवलं. दोघेही गप्प. शेकोटी एकटीच काय ती जळत होती. आकाश पुन्हा विचारात गढून गेला. सई देखील त्याला त्याच्या आठवणींच्या स्वाधीन करून निघून गेली. अमोल. कोमलने अमोलला हाक मारली. पलीकडे एक गाव आहे. तिथे जाऊन एक एसटी पकडावी लागेल. ती तुला दुसऱ्या गावात घेऊन जाईल. तिथून पुढे आणखी एक गाडी पकडून शहरात जावे लागेल. तिथून तू दिल्लीला जाऊ शकतोस. अमोलला कसं कळणार देव जाणे. माहीत आहे जरा कन्फ्युजिंग आहे ते, पण तोच ऑप्शन आहे तुला. कोमल बोलली. ओके बघतो मी. निघावे तर लागेल. बघ, अजून विचार कर. नको राग ठेवूस डोक्यात. हे बघ कोमल, कोणावर राग नाही आहे. फक्त पप्पांनी बोलवलं म्हणून चाललो आहे. आता काहीच नाही मनात माझ्या. सुप्रियालाच नाही माझ्याशी बोलायचे. मित्रसुद्धा मानत नाही आता ती. जाऊ दे, तुम्ही जमलं तर समजावा तिला. मी निघतो. मग पुढे ब्रिज वगैरे असेल ना? पण जाणार कसा? नदी आहे मध्येच. पलीकडे जायचे आहे तुला. मग ब्रिज वगैरे असेल ना? नाही, पण एक होऊ शकते. नदी किनाऱ्यावर होड्या असतात. त्यांना बोलून जाऊ शकतोस. अमोल काही विचार करून निघाला. अर्थात वाईट वाटलं सुप्रीला. तरी काही करू शकत नव्हती ती. फायनली आकाश सईचा ग्रुप एका ठिकाणी पोहोचला. इथून पुढे एक वाट आहे जी तुम्हाला पुन्हा गावात घेऊन जाईल. तिथे विचारलं तर सांगेल कोणीही कुठली गाडी पकडावी लागेल ते. सईने सगळ्यांना सांगितलं. तू आता कुठे चाललास? इथून पुढे एक गाव आहे. तिथे एक आजी राहते.
शेवटी जेव्हा आलेलो तेव्हा 4 दिवस तिने राहायला दिलं होतं तिच्या झोपडीत. अर्धी भाकरी मला द्यायची ती, तिच्या वाटणीची. तिला भेटूनच निघीन पुढे. मग आज शेवटची भेट का? सईने आकाशकडे पाहिलं. सांगू शकत नाही. गणूच्या मनात आलं तर ते त्यालाच माहीत. आकाश, आम्हाला लक्षात ठेवणार का? मला तरी. सई पुन्हा भावूक झाली. अजूनही सगळं आठवलं नाही मला. तर आत्ताच कसं विसरणार मी? तुम्ही नेहमीच लक्षात राहणार माझ्या. आणि एक प्रॉमिस करतो मी. जुनं सगळं आठवलं तरी तुम्हाला कधीच नाही विसरणार. कधी भेटशील पुन्हा? साधारण सकाळचे 8:30 वाजले होते. छान थंड हवा वाहत होती. आजूबाजूला छान हिरवाई होती. गेले 2 दिवस पावसानेही उसंत घेतली होती. तीच संधी साधून नवे कोंब जमिनीतून वर डोकं काढून बसलेले भासत होते. पायवाट अधिक हिरवी दिसत होती. काही पक्ष्यांचे थवे निघाले होते पुन्हा पोटापाण्यासाठी. आणि आकाश निघायच्या तयारीत होता. सईसहित सगळ्यांना भरून आले. मग एकेकाने मिठी मारली त्याला. आलिंगन देऊन भटक्याला निरोप देत होते. सईची मिठी जरा लांबली. नंतर भेट कधी होईल ते माहीत नाही. तू कधी आलास तर कसं कळेल मला? मोबाईल तर वापरत नाहीस. सईचे प्रश्न संपत नव्हते. आकाश हसला त्या प्रश्नावर. पाऊस आहे ना, तोच सांगेल तुम्हाला मी जेव्हा येईन. आकाशने पाठीवर त्याची सॅक लावली. सगळ्यांकडे एक नजर टाकली आणि निघाला तो. वाईट वाटत होते सईला. पण त्याची माणसं भेटली पाहिजे ना त्याला. स्वच्छ निळशार आभाळ, एक मोठा डोंगर समोर, सोबतीला हिरवाई आणि हिरवीच पायवाट आणि मोठ्या कॅनव्हासवर निघून चाललेला आकाश. सई त्याला नजरेआड होईपर्यंत बघत होती. कसं वाटेल ग जर मी कधी तुला सोडून गेलो तर? आकाशने सुप्रीला अचानक विचारलं. का? कंटाळा आला का माझा इतक्या लवकर? असंच विचारलं, सांग तर. नाही विचार केला कधी खरंच. तुझ्याशिवाय जगणं काय ते नाही इमॅजिन करू शकत. खरंच का? हो, असंच वाटायचं. गणूने माझी सगळी पुण्याई आत्तापर्यंत जेवढी चांगली कामे केली आहेत त्याचा प्रसाद म्हणजे तू. असंच वाटते अजूनही मला. काही गोष्टी आपल्याला न मागताच मिळतात, पण आठवणींचा शाप जाता जात नाही. किती वर्ष मी तो शाप घेऊन फिरत होते. तुझ्यामुळेच त्या गोष्टी विसरण्या शक्य झाल्या मला. नाहीतर माहीत नाही आणखी किती वर्ष मी अशीच हरवत गेली असती स्वतःला. तुझ्यामुळे जगण्याला अर्थ मिळाला. तू जाण्याच्या गोष्टी का करतोस? तू कधी जाणार नाहीस हे माहीत आहे मला. आणि तुझी पाठ तर कधी सोडणार नाही मी. सुप्रीने आकाशला गच्च मिठी मारली. अशा खूप आठवणी होत्या दोघांच्या. पण सध्या तरी फक्त सुप्रीलाच ते आठवत होते. सुप्री अशीच विचार करत बसली होती. कुठे असेल आकाश? काय करत असेल? त्यात अमोल निघून गेलेला. कारण वेगळं असलं तरी शेवटी अमोलचं असं निघून जाणं तिला आवडलं नव्हतं. रात्रही खूप झालेली. उद्या सकाळी लवकर निघूया असा विचार करत झोपायला गेली. शट यार, बॅटरी पुन्हा संपली. अमोल मोबाईलकडे बघत म्हणाला. एकतर रस्ता माहीत नाही, त्यात याने पण दगा दिला. अमोल वैतागला होता. कसा बसा तो नदी पार करून पलीकडे आलेला होता. एका नावाड्याने त्याला नदी पार करून दिली होती. तरी गावातल्या पायवाटांनी फसवलं होतं त्याला. सुप्री संजनाचा ग्रुप पुढे निघून गेलेला.
त्यामुळे त्यांच्या मागे सुद्धा जाऊ शकत नव्हता. शिवाय नदी होतीच वाट अडवायला. दिल्लीला जायला निघाला आणि पुरता गोंधळून गेला. दमला आणि एका जागी बसला. थांब अमोल, जरा एकाग्र हो, शांत डोक्याने विचार करूया, असं स्वतःलाच तो समजावत होता. डोळे मिटून बसला. 10 मिनिटं. ओके, पहिलं काय, मोबाईल चार्ज करावा. त्यावर गुगल मॅपवरून रस्ता कळेल. डोळे उघडले. समोर काही घरे दिसली. गाव असावे ते तिथे कुठेतरी चार्जिंग होऊ शकते. आणि जरा विनंती करून मोबाईल चार्जिंगला लावला. आता 1 तास तरी आराम करायला मिळेल, असं म्हणत तिथेच खाली डोळे मिटून बसला. नाही, एक मोबाईल अगोदरच लावला आहे चार्जिंगसाठी. तुमचा कॅमेरा कुठे लावू? दुकानदाराच्या त्या मोठ्या आवाजाने अमोलला जाग आली. एक मुलगी कॅमेरा घेऊन उभी होती. काय झालं? अमोल उभा राहिला. अहो साहेब, तुमचा मोबाईल चार्ज करू की यांचा कॅमेरा? ओह, तुमचा मोबाईल आहे का? मी बघितलेच नाही तुम्हाला. सई होती ती. दुकानदार बोलला. 1 मिनिट, तुम्हाला बघितलं आहे कुठेतरी. अमोल सईकडे पाहत म्हणाला. हा, खूप जुनी ट्रिक आहे ही. मुलींची ओळख काढायची. सई रागात बोलली. 1 सेकंड. नो, डोंट मिसअंडरस्टँड. ॲक्च्युली बघितलं आहे तुम्हाला. तुम्ही त्या वादळात आमच्या ग्रुपला क्रॉस झालेलात ना, आठवलं का ब्रिज? सईला आठवलं. एक ग्रुप तर गेला होता बाजूने, पण तिथे तर धुके होते खूप. तुला कशी दिसली मी? तुम्हीच तर आलेलात पहिला धोक्यातून बाहेर, तेव्हा मी तिथेच होतो, अमोलने एक्सप्लेन केलं. मग तुझा ग्रुप कुठे आहे? आजूबाजूला दूरवर तर कोणीच दिसत नाही. सई बघत होती. मी दिल्लीला निघालो आहे, बट वाट चुकलो मी कदाचित, अमोल डोकं खाजवत बोलला. सईला हसू आलं. आम्ही थांबलो आहोत म्हणजे माझा ग्रुप. काही हेल्प लागली तर सांग. सई निघाली. कुठे चाललात? कॅमेरा चार्जिंगसाठी. तुझा मोबाईल आहे ना? दुसरीकडे बघते कुठेतरी. आम्ही आहोत गावात आज. तिथून पुढे आमचे टेंट आहेत. बाय. सई निघून गेली. अमोल आणखी अर्धा पाऊण तास थांबला तिथेच. मोबाईल चार्ज झालेला तरी वाट चुकलेला. आणखी चुकण्यापेक्षा म्हणून त्यांना विचारून पुढे जाऊ, असा विचार करून सईच्या ग्रुपकडे निघाला. दुरूनच त्याला हे सगळे टेंट दिसले. सई होतीच तिथे. हाय. अमोलला आलेलं बघून सई पुढे आली. मला फक्त रस्ता सांगा, कसं कुठे जायचं ते. त्यांनी सांगितलं होते की इथून एक बस मिळेल, ती पकडून दुसरी बस. म्हणजे हे खूप कन्फ्युज्ड आहे. म्हणून मी पण गोंधळून गेलो. अमोलच्या या वाक्यावर ग्रुपमधली एक मुलगी हसली. हम भी तो खो गए हे. अमोलला कळलं नाही. मी सांगते, आम्हालाही शहरात जायचे होते. रस्ताही सांगितला होता त्याने, बट हरवलो. सई हसू लागली. आता काय, हे सुद्धा हरवले आहेत? अमोल विचार करू लागला. पुढे तर जायला पाहिजे ना. तुमच्या सगळ्यांकडे कॅमेरे